सर मला सांगा दारू आणि सिगारेटचं व्यसन असणाऱ्या लोकांना त्यांच्या कामजीवनामध्ये कसा परिणाम होतो? या प्रश्नाच्या अगोदर ना आपण याकडे जाऊ थोडंसं, की पुरुषांमध्ये दारू आणि सिगरेट किंवा ह्या सगळ्या गोष्टी का जास्त केल्या जातात. तर ज्यावेळेस आम्ही पेशंटला विचारतो ना, का रे दादा का सिगरेट पितो, का दारू पितो, त्याचं पहिलं प्रश्न उत्तर काय असतं माहिती आहे? स्ट्रेस रिलॅक्स करण्यासाठी. मला ना खूप ताण येतो आणि तो ताण कमी करण्यासाठी मी सिगरेट किंवा दारू पितो. हे उत्तर काही अंशी बरोबर आहे, काही अंशीच. कारण सुरुवातीची जी फेज असते त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रेस कमी होतो. पण मग मी त्याला उत्तर देतो, अरे स्ट्रेस कमी करण्यासाठी तू मुलांशी खेळ, एखादा छंद जोपास, त्यासाठी दारू पिण्याची गरज नाहीये. तुझ्या आवडीचा वडापाव खाल्ला तरी पण तुझा स्ट्रेस कमी होणार आहे, व्यायाम केला तरी पण स्ट्रेस कमी होणार आहे. त्यासाठी या वाईट गोष्टी कशासाठी हव्यात? पण इथं जे होतंय ह्या व्यसनांचा थेट परिणाम त्याच्या शरीरातल्या रक्तधातूमध्ये उष्णता वाढवण्यावर होतोय आणि त्याच्यातून त्याच्या शरीरामध्ये पातळ उष्ण अशा पद्धतीचं वीर्य निर्माण होतंय. त्याच्यामुळं काय होतंय तर या पुरुषांच्या सगळ्या वीर्यामध्ये बाप होण्यासाठी जो महत्त्वाचा घटक लागतो त्याला म्हणतात स्पर्म किंवा त्याला पुरुषबीज म्हणतात. हे पुरुषबीज मारलं जाते. कित्येकांचे रिपोर्ट व्यसनानंतर ॲझोस्पर्मियामध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे अगोदरची हिस्ट्री असते की रिपोर्ट चांगला असतो पण डिप्रेशन येतं, मला मूल होत नाही म्हणून तो व्यसनाधीनेकडे जातो. नंतर त्याचा काउंट कमी कमी होत तो 0पर्यंत येतो. शुक्राणूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती निर्माण होत आहेत, काउंट कमी होतोय, मोटिलिटी कमी होत आहे. या सगळ्यांमधून लैंगिक समस्या निर्माण होत आहेत. म्हणजे व्यसनांमुळं त्याचं हे जे दुष्टचक्र आहे हे वाढत जाते. आणि या व्यसनांचा परिणाम फक्त एवढ्याच बाबतीत होतोय का? नाही. या व्यसनांमुळं त्याला पोटाचे, पित्ताचे, पचनाचे आजार निर्माण होत आहेत, IBS निर्माण होते, क्रोन्स निर्माण होते. आणि ह्या सगळ्यातून व्यसनांचा दुसरा परिणाम त्याच्या सहजीवनावर पण होतो. त्यामुळे सहजीवन डिस्टर्ब होते, कामजीवन डिस्टर्ब होते आणि डॉक्टरांसमोर तो वंध्यत्व किंवा लैंगिक समस्यांचा पेशंट म्हणून जातोय.